देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे। अशातच महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघाकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यातीलच एक म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ। सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते। विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला। निवडणुकीतील माघार घेण्यासाठी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असताना देखील विशाल पाटील यांनी मात्र माघार घेतली नाही। निवडणूक लढण्यावरती ते ठाम आहेत। काही वेळाआधी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप करण्यात आलं। यात विशाल पाटलांनाही निवडणूक चिन्ह देण्यात आलंय। अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे लिफाफा या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप झालं। विशाल पाटील यांना कोणतं चिन्ह मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं। विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर ही चिन्हे मागितली होती। विशाल पाटील यांनी मागितलेल्या या चिन्हांपैकी लिफाफा हा चिन्ह त्यांना मिळालाय। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी मिळाली आहे। विशाल पाटलांच्या निवडणूक चिन्हाची घोषणा होताच वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर आतिषबाजी करत विशाल पाटील यांच्या समर्थकांनी एक जल्लोष केला। अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तरी देखील दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेता येणार होता। त्यामुळे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं।